आध्यात्मिक फायदा म्हणजे ज्या काही आपण देवतेची, ज्या कुलदेवतेची आपण प्रार्थना करतो, नंतर नामस्मरण करतो, त्या देवतेची नकळत आपल्याला कृपाआशीर्वाद मिळतात. अच्छा. ती देवता आपणाला संकटाने मदत करू शकते. तसंच आपलं जे प्रारब्ध आहे, प्रारब्ध प्रत्येकाला भोगायला लागते, बरोबर. परंतु ते प्रारब्ध, त्या प्रारब्धातून आपण कसं बाहेर पडू याची शक्ती देते आणि ते प्रारब्ध सोपं करते. अच्छा, सौम्य करते. हा, सौम्य करते. त्यामुळे प्रारब्धाची आपणाला दुःख करण्याचे कारण नाही. तसंच आपण वासनारहित राहतो, आपण इतरांची शुद्ध पवित्र भावना ठेवतो आणि आपलं मन शुद्ध होतं. त्यामुळं नामस्मरण सतत केले असता आपण आपलं मी पण सोडून जातो आणि आपण काय करतो, माझं सरळ देव आहे, आपल्याकडे करते पण घेत नाही. बरोबर. हां, त्यामुळं कुठल्याही गोष्टीची चिंता काही आपणाला लागत नाही.